अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार। डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, होर्मुझची समुद्रधुनी होणार खुली, इराणही अण्वस्त्र बाळगणार। युद्ध थांबलं पण कच्च्या तेलाचे दर घसरले। लेबनॉनवर पुन्हा हल्ले नको। लेबनॉनवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा मोठा संदेश। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या खासदारांना भेटले, मोठ्या खळबळजनक दाव्यानंतर राजकारणात खळबळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांसाठी काँग्रेस झाली आक्रमक, काँग्रेसच्या आंदोलनाने पुन्हा खळबळ। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन सुरू, रोहित पवारांपाठोपाठ तुपकरांचंही शेतकऱ्यांसाठी आंदोलन। आपण हिटलर नाही, पाकिस्तानशी चर्चा झाली पाहिजे, मोहन भागवतांच्या नव्या वक्तव्यानं नवी चर्चा। रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन अखेर मागे, सलग 4 दिवसाच्या आंदोलनानंतर रोहित पवारांची अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची भूमिका। नाशिक निवडणुकीसाठी महायुतीची सहल रणनीती। भाजपपाठोपाठ शिवसेनेचेही लोकप्रतिनिधी सहलीवर। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं उद्या राज्यभरात आंदोलन। नागपुरात विवाहितेचं शोषण करत धर्मांतराचा दबाव टाकल्याची घटना उघडकीस। गुंगीचं औषध देत अत्याचार केल्याचा पीडितेचा आरोप। 2 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी, 1 आरोपी। छत्रपती संभाजीनगरातील 2000 शाळांपैकी 1200 शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत। धोकादायक वर्ग खोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा आजपासून सुरू। उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा शाळा सुरू। विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन शाळेत स्वागत। ऐन पावसाळ्यात कोल्हापूरला आज उष्णतेचा येलो अलर्ट। मान्सून थबकल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात उकाडा वाढला। रविवारी तापमान 34 अंशांच्या पार। पाऊस न आल्यास राज्यातील पाणी टंचाई अधिक तीव्र होणार। राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ 24% जलसाठा शिल्लक। पाऊस लांबल्यानं 3500 गावांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू। पुण्यात आजपासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू। मान्सून लांबल्यानं पुणे शहरात पाणी कपात। सम-विषम तारखेनुसार पुण्यात पाणी पुरवठा नियोजन। पाणी टंचाईत अडवणूक करणाऱ्या टँकर चालकांना कारवाईचा इशारा। नाशिक जिल्ह्यातील 9 धरणांनी गाठला तळ। गंगापूर धरणात केवळ 35% पाणी साठा। आणखीन 4 धरणं कोरडी पडण्याच्या मार्गावर। 15 जुलैपर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनाचं आव्हान।